प्रश्न निष्ठेवरती विचारायचा आहे. कारण जे एक 70-72 वेगवेगळी सुलतानं महाराष्ट्राने झेलली ना, तो काळ खूप भयानक होता. की किमान त्या लोकांबरोबर राहून, सत्तेमध्ये राहून आपण आपल्या लोकांचं किमान रक्षण करू शकतो. तर त्याच्यामध्ये कान्होजी काकांचं एक वाक्य आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्र हा शब्द त्या जयदेश कावली तिथे आलेला आहे. पण अजूनही काही मराठा सरदार असे होते की ज्यांची निष्ठा शेवटपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीशीच निगडीत राहिलेली आहे. भोसले सरदारांचा हा मुलगा आणि याच्या बोलण्याला आपण बोललो आणि साथ दिली तर माझं अख्खं कुटुंब कापलं जाईल, या भीतीच्या सावटाखाली असताना सुद्धा काही सवंगडी मात्र महाराज जमवण्यात यशस्वी झाले. यांनी असा विचार कसा केला असेल, म्हणजे असं का राहिले असेल महाराजांच्या मागे, त्यामागे काय कारण असेल? हा लढा 1-2 दिवसात उभा राहिलेला नाहीये मुळात. एक्झाम्पल होतं की लिडिंग बाय द एक्झाम्पल. म्हणजे बाबा तुम्हाला फ्रंटला लीड करता आलं पाहिजे. मोगलांसारखं असं नाही की मी हत्तीवरून लढतो आणि तुम्ही लढा. म्हणजे अर्थात त्यांचं नेतृत्व पण तेवढं खतरनाक असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारला ते पण सांगतात. आता मी जे सगळ्यात महाराष्ट्र वाचले ना, महाराष्ट्र आधीपासून आहे ना आमचा. मग 1 मेला महाराष्ट्र का साजरा करायचा, याची घोषणा कदाचित झाली असेल. मग ती कधी, कशी, कुठून? त्याच्यामध्ये मग महाराष्ट्राला सगळ्यात जास्त प्रेरणा देणारा सगळ्यात जुना इतिहास कुठे आहे यांचा अभ्यास करता करता त्या 350 वर्षाच्या अन्याय अत्याचारच्या गुलामगिरीच्या गर्तेमधून लोकांना, महाराष्ट्र धर्माला स्वातंत्र्य देणारं एक प्रेरणास्थान, एक शिवसूर्य जिथे जन्माला आला ना, त्या शिवनेरी किल्ला हा एवढंच एकमेव ठिकाण आहे की जिथून आपण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा करत. कसलं भारी. जिथे आपण आता बसलेलो आहोत, यशवंतराव चव्हाण साहेब तिथेच मधोमध कुठेतरी उभे असतील आणि तिथनं त्यांनी घोषणा केली आहे की 1 मे 1960 पासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येत आहे आणि त्याची घोषणा मी या ठिकाणातून करतो. अंगावर काटा आला सिरियसली. म्हणजे तर नमस्कार मंडळी, आता आपण आहोत दुर्गेश्री शिवनेरीवरती आणि आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ही माझ्या मागं वास्तू आहे शिवकुंज. शिवकुंज या वास्तूचं एक खूप खास, एक वेगळं महत्व आहे. दुर्गेश्री शिवनेरीचं एक वेगळं महत्व ते तो तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, पण शिवकुंज या वास्तूचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे. पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा, याचं काय विशेष महत्व आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं कळणार आहेच. आणि ते महत्त्व सांगण्यासाठी आणि एक रॅन्डम चर्चा आहे, आपली ही सुरुवात आहे. आणि महाराष्ट्राविषयी बोलण्यासाठी आणि या वास्तूविषयी बोलण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मार्गदर्शक विनायक खोत सर आपल्यासोबत आहे. त्यांचा परिचय मी तुम्हाला खास करून देईलच, पण त्याआधी मला त्यांनाच विचारायचं. त्यांची एक वेगळी शैली आहे, ते जे बोलतात ते मला खूप आवडतं. त्यामुळं मी एका पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो. सुरुवात करण्याआधी सर तुमचं हिस्टॉरिक यात्री या चॅनलवरती स्वागत आहे. आणि मला आनंद आहे की ज्यांच्याकडनं मी दुर्ग वाचायला का दुर्ग अभ्यासाला शिकलो ते तुम्ही आणि आपण पहिल्यांदा, म्हणजे माझा पहिलाच व्हिडिओ आपण सोबत मिळून करतो. सो तुमच्या या ठिकाणी सरचे स्वागत आहे. तर जय शिवराय. जय शिवराय. तर पहिला प्रश्न असा आहे की ते उत्तर मी बराच वेळा ऐकलंय, पण तुमच्यासाठी म्हणून मी सरांना प्रश्न विचारतोय. विनायक खोत कोण आहेत? शिवजन्मभूमीमध्ये जन्म मिळण्याचं भाग्य लाभलेला एक साधा शिवभक्त आणि एक दुर्ग संवर्धक, याच्या पलीकडे ओळख नाहीये माझी. झालं, संपलं. म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये आपण ह्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी फक्त हा छोटासा इंट्रो पहा. आपल्याला ऐतिहासिक चर्चांना सुरुवात करायची होती, जी वेगवेगळ्या इतिहास अभ्यासकांसोबत असतील, वेगवेगळ्या विषयांवरती असतील, ज्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटेल. मोस्टली पॉडकास्ट जे आहेत ते स्टुडिओमध्ये शूट होतात, पण आपण एका गडावर जाऊन तिथल्या त्या ठिकाणाविषयी बोलणार आहोत. शिवनेरी भूषण विनायक खोत सर अनेक वेळा शिवनेरीवरती अनेक ग्रुप्सला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. जवळपास 1997 पासून, म्हणजे जवळपास 25 वर्ष होऊन गेली, दुर्ग संवर्धन या क्षेत्रामध्ये ते काम करतात. त्याचबरोबर दुर्ग संवर्धन कसं केलं पाहिजे याच्या बऱ्याच कार्यशाळा आणि बऱ्याच ग्रुप्सला मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. इतिहासावर प्रचंड अभ्यास, दुर्गांवर प्रचंड अभ्यास आहे. आणि अशा एका माणसाकडून आपण इतिहासावर चर्चा करणार आहोत, महाराष्ट्रावर चर्चा करणार आहोत. म्हणजे प्रचंड मोठं काम असताना, प्रचंड मोठा अभ्यास असताना सुद्धा नम्र असणं, किंवा आपण जे म्हणतो की उंची आभाळ टेकली असली तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत. सो असं एक व्यक्तिमत्व मला सरांमध्ये दिसतं. आता आपण थोडंसं ऐतिहासिक चर्चेकडे वळणार आहोत. तर सर, आपण आता जुन्नरमध्ये जन्मलो आणि जुन्नर आणि म्हणजे पर्यटन तालुका आहे, वेगवेगळ्या खूप सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यातली एक विशेष गोष्ट जी आपल्याला 2000 वर्षापूर्वीपर्यंत घेऊन जाते, अर्थात आपल्या जुन्नरमध्ये नाणेघाट आहे. आणि तिथं असं आहे की मी चुकत असेल तर मला करेक्ट करा, तिथं जो शिलालेख आहे नाणेघाट, म्हणजे तो दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा शिलालेख आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्याचं जे नाव आहे महाराष्ट्र
याच्या उत्पत्तीविषयी काहीतरी संदर्भ आहेत असं मी ऐकलं होतं, तर त्याबद्दल थोडंसं अधिक जाणून घ्यायला आवडेल. तो शिलालेख तर शिवजन्म होण्याच्या अगोदरची महाराष्ट्राची ओळख या माध्यमातून अवघा भारतातले अभ्यासक त्या गोष्टीकडे पाहतात. त्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये जो 20 ओळींचा शिलालेख आहे, बरं. त्या शिलालेखामध्ये काही शब्द जे असे आहेत की, कारण तो शिलालेख एक तर ब्राह्मी लिपीमधला आहे, वाचण्याची भाषा मात्र त्याची प्राकृत आहे. प्राकृत. आणि प्राकृत म्हणजे रॉ मराठी. ओके. त्या काळात मराठी ही नॉन स्क्रिप्टेड लँग्वेज ओके. आणि पर्यायाने म्हणून या भाषेचा आधार घेतला गेला. मग त्याच्यामध्ये बरेचसे उदाहरणार्थ दखिना दिना सारखे शब्द, महारठी, ओके, महारठ्ठ ओके, असे जे शब्द आलेले आहेत. आणि याच्यामुळं बऱ्याचशा अभ्यासकांचा तो कल जातोय की मग महारठी, महारठ्ठ, महारठ्ठचं महाराष्ट्र, मरहट्ट, ओके, म्हणजे मराठी महाराष्ट्र याचं मूळ हे त्या शिलालेखामध्ये असावं असं अभ्यासकांच्या मध्ये एक तो चर्चेचा विषय आहे. ओके. हा म्हणजे महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीविषयी जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत, त्यातला एक स्ट्रॉंग मतप्रवाह इथं नाणेघाटाचे आपल्याला रिलेटेड आहे. अगदी जसं तुम्ही म्हणालात की रॉ मराठी, इन द सेन्स आपल्या मराठी भाषेचा उगम त्यातूनच झालेला आहे. सो आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यासाठी पुरावा म्हणून पण त्याचा वापर केला गेला होता असं काही? तोच शिलालेख म्हणजे एखादी भाषा अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा त्याला दर्जा मिळवायचा असेल, मिळवून द्यायचा असेल, तर ते कमीत कमी ती भाषा 2000 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात होती याचा सबळ पुरावा तुम्हाला लागतो. आणि मग या क्रायटेरियामध्ये जे इतर अनेक पुरावे महाराष्ट्रभरातून अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे मिळाले मराठी भाषा अस्तित्वात असल्याचे, त्याचा सर्वात जुना आणि सर्वात मोठा पुरावा कुठे मिळाला असेल तर त्या नाणेघाटाच्या शिलालेख. अर्थातच आपलं जुन्नरचं भाग्य म्हणा किंवा अभिमानाची गोष्ट जुन्नरसाठी. तर मग आता आपण ह्या साम्राज्य जे सातवाहन साम्राज्य त्या काळामध्ये, त्याला मराठी साम्राज्य असं म्हणू शकतो का? किंवा मग त्या काळात एकंदरीत राजकीय परिस्थिती, सत्ता किंवा सातवाहनांचं साम्राज्य असं किती पसरलं होतं किंवा त्याच्यात त्यांची ताकद, याच्याबद्दल थोडक्यात? खूप छान प्रश्न आहे हा. शक्यतो या प्रश्नाकडे कोणी वळताना दिसत नाही. पण सातवाहन हा सातवाहनांबरोबरच काही काळासाठी शकांनी सुद्धा इथे राज्य केलं. शकांचा राजा शकक्षत्रप, त्यांचा तो राजा नहपान, ज्याची जुन्नर राजधानी होती. आणि त्याने मग इथे जे काही राज्य केलं, अर्थातच सातवाहनांना काही काळासाठी थोडंसं मागे पाय घ्यावा लागलाय. आणि म्हणून, आणि तो काळ आहे गौतमीपुत्र सातकर्णीचा. आणि मग या गौतमीपुत्र सातकर्णीने नाशिक परिसरात जो शिलालेख आपल्याला मिळतो, जी त्रिरश्मी लेणी आहे, ज्याला पांडव लेणी पण म्हणतात, त्या लेणीमध्ये जो शिलालेख आहे त्या शिलालेखाच्या माध्यमातून, अर्थात तोही ब्राह्मीमध्येच आहे, आणि त्या माध्यमातून कळालं की हे नहपानचा संपूर्ण पराभव ही गौतमीपुत्र सातकर्णीने केला. आणि खऱ्या अर्थाने शालिवाहन शक जे सुरू झालं ते तेव्हापासून सुरू झालं. म्हणजे आपण मराठी कॅलेंडर वापरतो ते? होय, अगदी. म्हणजे तो विजयाच्या प्रत्यर्थ. आणि सातवाहन केवळ गौतमीपुत्र सातकर्णीच्याच काळात ते बलवान आहेत असं नाहीये. याच्या अगोदर पासून म्हणजे सिमुख सातवाहन किंवा श्रीमुख सातवाहन वेगवेगळे शब्द वापरले जातात. तर त्यांनी स्थापन केलेली ही गादी, म्हणजे अर्थात हे सातवाहन अगोदरचे मूळचे कुठले, त्याचा खूप जुना इतिहास आहे, खूप मागे जावं लागेल. तर तेवढं जाऊयात नको, आजचं औचित्य वेगळं आहे. म्हणून या सिमुख सातवाहन असेल, श्री सातकर्णी असेल, राणी नागनिका असेल, ते अगदी जवळजवळ इसवी सन पूर्व 225 ते इसवी सनानंतर इसवी सनाचे 225 असं साधारणतः 400-450 वर्षाचं ते साम्राज्य आहे. राज्य नाहीये, नुसतं साम्राज्य आहे. आणि मगाशी तू म्हणालास की भाषा, मराठी भाषा त्यावेळेस अस्तित्वात होती का, तर मी होय असं निश्चित म्हणेन. कारण सातवाहनांचा एक राजा हाल, त्याचं नाव, या राजा हालने मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लिहिलेला आहे, गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तशयी नावाचा. तिथे आपल्याला
मराठी भाषेला पुन्हा हम्म. स्क्रिप्टेड लँग्वेज मध्ये म्हणजे Yes. त्याला स्वरमाला हम्म. मिळाली, याची प्रचिती आपल्याला येते. म्हणजे लिखाणात आली म्हणजे ती as a हो, भाषा रूढ व्हायला हो, सुरुवात झाली. हो, हो. तर आता सातवाहनांपासून आपण थोडस पुढे येऊया. निश्चितच आता आपण शिवनेरीवरती आहोत आणि अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे शहाजीराजे महाराज साहेब, जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातून स्वराज्य निर्माण झालं. त्याच्या आधी अनेक खूप सगळ्या इस्लामिक सत्ता होत्या किंवा आपण असं म्हणूया परकीय सत्ता होत्या. त्याच्यात महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं. याच्यामध्ये महाराजांच्या सोबत बरीच लोक अशी की जे निष्ठावंत आहेत, नेहमी निष्ठावंत आहेत. तर मग ह्या निष्ठावंत मावळ्यांबद्दल किंवा महाराजांबद्दल तुम्ही काय सांगा? म्हणजे मला प्रश्न निष्ठेवरती विचारायचा आहे. कारण एखादं चांगले कार्य व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लोक तुमच्या मागे उभी असावी लागतात आणि लोक तुमच्या मागे जर उभी असतील तर ती निष्ठेने उभी राहतात. आणि याच्या आधी जर असं काही झालं असतं तर कदाचित महाराजांच्या अगोदरच आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो असतो किंवा एवढी गुलामगिरी कदाचित आपल्याला झेलावी लागली नसते, असं माझं एक मत आहे. म्हणून मला असं विचारायचं की महाराजांप्रती जी मावळ्यांची निष्ठा होती त्या थोडंसं निष्ठेबद्दल किंवा त्याचं एका दुसरं उदाहरण दिलं तरी आवडेल. केवळ छत्रपती शिवरायांच्या काळातच निष्ठावान माणसं होती असं नाहीये. फक्त मध्यंतरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होण्याच्या अगोदर 300-350 वर्ष जे एक 70-72 वेगवेगळी सुलतानं महाराष्ट्राने झेलली ना, तो काळ खूप भयानक होता. पण त्या 350 वर्षाच्या अगोदरचा काळ मात्र हा निष्ठेचाच काळ आहे. अच्छा, ते कसं? आणि त्या निष्ठेच्या बळावर तर हे साम्राज्य म्हणजे हिंदू राजांचं साम्राज्य हे अख्ख्या भारतभर होतं. म्हणजे आजचा भारत नाही, हे प्राचीन भारताचा जो नकाशा घेतला ना आपण, ज्याला आपण अखंड भारत म्हणतो, हो, तर अगदी तिथपर्यंत राज्य असलेले अनेक राजे आपले होऊन गेलेले आहेत. अर्थात ते निष्ठावान लोकांशिवाय नाही. पण नंतर जसं तू विचारलंस की शहाजी महाराज साहेब वगैरे यांच्या काळामध्ये स्वतः शहाजी महाराज साहेबांना, लखुजीराजे जाधवांना किंवा तत्सम मराठा सरदारांना शेवटी पर्याय नव्हता. परकीय सत्तांच्याच अंमलाखाली त्यांच्या चाकरीमध्ये त्यांना राहावं लागलं. त्यांचा उद्देशही प्रामाणिक होता त्या चाकरीमध्ये राहताना की किमान त्या लोकांबरोबर राहून, सत्तेमध्ये राहून आपण आपल्या लोकांचं किमान रक्षण करू शकू. या उद्देशाने, अर्थात सगळेच जण त्या उद्देशाने नव्हते, सुरुवातीला गेलेले असतील त्याच उद्देशाने, पण नंतर हळूहळू त्यांना जशा बादशाहकडून वेगवेगळ्या सवलती, खिल्लती, वेगवेगळे वतन जशी मिळत गेली, कदाचित त्यांची मतपरिवर्तन झालं असेल आणि म्हणून त्यांनी स्थानिक जनतेलाच पिळणं, त्यांची पिळवणूक करणं वगैरे, म्हणजे त्यांची वागणूक त्या शासनकर्त्यांप्रमाणेच झाली आणि म्हणून त्यांची निष्ठा तिकडे राहिली. पण अजूनही काही मराठा सरदार असे होते की ज्यांची निष्ठा शेवटपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीशीच निगडीत राहिलेली आहे. त्यांनी त्यांचं इमान कुठेही विकलं नाहीये, गहाण ठेवलं नाहीये. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. व्यक्ती इतिहासामध्ये उगाच प्रसिद्ध होत नाहीत, त्याच्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं असतं. बऱ्याचशा अडचणी झेललेल्या असतात, संकट झेललेले असतात. आणि अर्थातच छत्रपती शिवरायांनी हळूहळू स्वराज्य निर्मितीचा घाट बांधला. अर्थात शहाजी महाराज साहेब, जिजाऊ मासाहेब यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करत, त्या काळातली राजकीय परिस्थिती काय आहे, ज्याचे धडे राजकीय परिस्थिती कशी अभ्यासायची याचे शहाजी महाराज साहेबांकडूनच मिळालेले आहेत, बालवयातच शिवाजी महाराजांना. मग ते सगळे धडे घेत शिवाजी महाराजांनी हे जे सुरू केलं त्याला अनेक मावळ्यांनी साथ दिली. मी अनेक म्हणतोय बरं का, सगळ्यांनीच दिली असं नाहीये. म्हणजे अगदी तसं पाहायला गेलं तर म्हणजे मध्ययुगीन कालखंडापासून आजपर्यंत परिस्थिती तीच होतीये की एक विचाराने जोपर्यंत महाराष्ट्र एकवटत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पुन्हा एकदा किंवा पूर्ण हिंदुस्थान पुन्हा एकदा सोने की चिडिया म्हणून निश्चितच येणार नाही. पण ज्या दिवशी हे सगळं एकवटेल त्या दिवशीच महाराष्ट्राचं आणि अखंड भारताचं हे एक स्वप्न खूप लवकर साकार होऊ शकेल असं निश्चित वाटतं. मग त्या काळामध्ये एक एक माणसं जर महाराजांची मोजली तर स्वराज्यकामी सगळ्यात पहिला धारातीर्थी पडलेला मोहरा जो आहे, म्हणजे पहा नुकतीच सुरुवात कुठे केली आहे,
लोकांच्या मनामध्ये भरवलंय, लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि अशा भीतीच्या वातावरणात आपण याला साथ दिली, या भोसले सरदारांचा हा मुलगा आणि याच्या बोलण्याला आपण बोललो आणि साथ दिली तर माझं अख्खं कुटुंब कापलं जाईल. या भीतीच्या सावटाखाली असताना सुद्धा काही सवंगडी मात्र महाराज जमवण्यात यशस्वी झालेत. तो स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या गळी उतरवणं महाराज याच्यामध्ये यशस्वी झालेत बालवयात, बरं का, म्हणजे किशोरवयीन अवस्था फार फार तर म्हणूया आपण. त्या वयामध्ये काय समज म्हणजे 16-17 हेच वय? हो, 15, 16, 17 इथूनच खऱ्या अर्थाने ती सुरुवात झालेली आहे. आणि मग त्या पहिल्या याच्यामध्ये बाजी काका पासलकर पहिले धारातीर्थी पडलेले हे सरदार आहेत. याच्यामध्ये ती जी लढाई आहे ती पुरंदरची लढाई म्हणून ओळखली जाते. वयाने सगळ्यात मोठे असलेले बाजी काका, पण त्यावेळेस महाराजांनी केलेली युक्ती आणि ती खळद बेरसरची सपाटीवरची पहिली लढाई म्हणूया. अर्थात ती लढाई असंही नाही म्हणू शकणार, तो एक गनिमी काव्याचाच प्रकार होता. पण तरी सुद्धा महाराजांनी डावपेच लढवत तो महाराजांच्या इतिहासाबरोबर भूगोलाचा जो अभ्यास होता तो अभ्यासच इतका जबरदस्त होता की त्यांनी बरोबर ते नियोजनपूर्वक त्या फतेखानाला बरोबर पुरंदर वर खेचून आणलाय. पण तो खेचून आणताना तो मध्येच आहे पुरंदरच्या, आणि त्यावेळेस वर्ण, कारण त्यावेळेस काय महाराजांकडे जास्त शस्त्र नाहीयेत, काय नाही, नुकतीच कुठेतरी सेना उभी राहतीये. सेना म्हणजे किती, 300-400-500 मावळे, याच्या पलीकडे नाही काही. आणि मग त्या बुद्धीच्या बळावर कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त लोकांवर मात करायची म्हणून ते केलं. आणि ते दगडांचा वर्षाव सुरू झाल्यानंतर जशी फौज पळू लागली तसा यांनी पाठलाग सुरू केला. आणि मग ते खळद बेरसर तिथे येईपर्यंत ते सपाटीवर थोडीशी हातगाईची झाली. अर्थातच जय शिवरायांना मिळाला, पण त्यावेळेस पहिला मोहरा मात्र धारातीर्थी पडला. आणि याच वेळेस स्वराज्याचा ध्वज, म्हणजे नुकतंच उभं राहू पाहणारं स्वराज्य, मग त्यावेळेस त्या ध्वजाविषयीचा किती अभिमान असेल. आणि तो ध्वजधारी जो आहे त्या ध्वजधारीला घातलेला जो छापा आहे फतेखानाच्या छावणीवर, त्याच्यामध्ये त्या ध्वजधारीला वेढला गनिमाने. आणि हे पाहून जेध्यांचाच एक सुपुत्र तिथे पोहोचलेला आहे की ज्याने आपला ध्वज पाडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि याने तो ध्वज पुन्हा उचलून धरलाय आणि तो सुरक्षित काढलेला आहे. हे असे एक एक निष्ठावान मावळे आहेत ना, म्हणजे अगदी मग त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंसारखा एक बांदल सेनेतला प्रमुख, आणि त्यांनी केलेला तो पराक्रम की महाराजांच्या एका शब्दासाठी प्राण अर्पण करणारे ही जी माणसं मिळाली, निष्ठावान माणसं खऱ्या अर्थाने. आज पाहतोय आपण शब्दाला शब्द देऊन पुढच्या सेकंदात कधी शब्द पालटतील याची शाश्वती नाहीये. काही जणांची, सगळ्यांचीच मानसिकता नाहीये तशी, पण काही जण आजही दिसतात आपल्याला. पण त्या स्वराज्यामध्ये स्वराज्य उभं राहिलं हे अशा निष्ठावान माणसामुळं. हे अगदी अगदी लढता लढता की महाराज तुम्ही पुढे चला, तुम्ही सुरक्षित राहा तर स्वराज्य सुरक्षित राहील. काय हा विचार, खतरनाक. म्हणजे किती निष्ठा बाळगावी की स्वतःच्या प्राणाचं, स्वतःच्या कुटुंबाचं सुद्धा त्याच्या पुढे काही नाही ना. यांनी असा विचार कसा केला असेल, म्हणजे असं का राहिले असेल महाराजांच्या मागावर, त्यामाग काय कारण असेल? हा जो 300-350 वर्षाचा काळ आहे ना, या काळामध्ये महाराष्ट्र धर्म एकूण बुडतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना. आणि मग अशा परिस्थितीत प्रत्येकाला वाटतंय ते, कारण अत्याचार होत आहेत, आया बहिणी पळवल्या जात आहेत, आया बहिणींची आबरू लुटली जातीये, जवळ असलेली संपत्ती, शेतातली उभी पिकं नासधूस केली जात आहेत, स्वतःच्या धर्माचं आचरण करण्याला सुद्धा मनाई आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर, जे जुलमी कर लादलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांचं जीणं अक्षरशः खूप हाल अपेष्टांचं झालेलं आहे. थोडक्यात आपल्याच भूमीवर आपण गुलाम आहोत असं. हो. आणि अशा परिस्थितीत प्रत्येक जण मनामध्ये हीच इच्छा आहे की असं कोणीतरी आपल्याला पाठबळ देणारा किंवा असं कोणतरी असला पाहिजे की जो आपलं रक्षण करू शकेल. पण सगळ्यांनी, प्रत्येकाच्या मनात हा विचार होता कोणीतरी जन्माला यावा. अच्छा. पण काही जणांच्या मनामध्ये विचार आला हा होता की जन्माला आल्यानंतर त्याच्या पाठीमागे राहणारं कोणीतरी असायला पाहिजे आणि ते आम्ही बनू.
येस, खतरनाक. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हं, हं, हं. आम्ही ते कार्य करू. हे अर्थात छत्रपती शिवरायांनी त्या किशोरवयीन अवस्थेमध्ये हं. ते स्वराज्याचं स्वप्न दाखवताना काय शब्द वापरले वापरले असतील असतील. की ज्याच्यामुळे त्या मावळ्यांच्या मनात खरंच एक चेतना, वेगळी प्रेरणा जागृत झाली असेल की अरे आपण या व्यक्तीला साथ दिली पाहिजे, किमान आपल्या लोकांचं भलं होईल. हा विचार किती प्रभावीपणे महाराजांनी मांडला असेल. आणि म्हणून हे निष्ठावान मावळे एकाचड एक निर्माण झालेले आहेत आणि स्वराज्य उभं राहिलं. अर्थात म्हणजे अर्थात त्यांचं नेतृत्व पण तेवढं खतरनाक असणार आहे. म्हणजे मी मला एक पुस्तक दिलं त्याच्यात मी असं वाचलं होतं की महाराजांकडून आपण काय शिकू शकतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यात दिल्या होत्या. त्यात एक छोटं एक्झाम्पल होतं की लिडिंग बाय द एक्झाम्पल. म्हणजे बाबा तुम्हाला फ्रंटला लीड करता आलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अफजल खान असू दे किंवा शाहिस्ते खान असू दे, महाराज स्वतः आपल्या मावळ्यांच्या पुढे येऊन लढायला उभे आहेत आणि मावळे त्यांच्या मागून आहे. म्हणजे मोगलांसारखं असं नाही की मी हत्तीवरून लढतो आणि तुम्ही लढा. सो ती एक खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि आता आपण निष्ठेबद्दलच बोलत होतो, तर आपण आता थोडंसं मूळ टॉपिककडे यायचं आहे मला. आपण महाराष्ट्राविषयी चर्चा करणार आहोत किंवा ह्या ठिकाणाविषयी आपल्याला बोलायचंय. तर त्यापूर्वी आता महाराजांच्याच आपण काळामध्ये आहोत. तर जयदेश शाकावली म्हणून एक आहे, तर त्याच्यामध्ये कान्होजी काकांचं एक वाक्य आहे. म्हणजे अफजल खानाचा प्रसंग येतो, त्या प्रसंगाला चर्चा करायला आपल्याला बरीच वेळ लागेल. पण कान्होजी काका आहेत महाराजांच्या मागे त्या मावळातल्या देशमुखांना उभं करायचे म्हणून मावळातल्या देशमुखांना म्हणतायत की हे महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्र हा शब्द त्या जयदेश शाकावलीत तिथं आलेला आहे. महाराष्ट्र असा शब्द आलाय. तर आता आपण महाराष्ट्राबद्दल जर चर्चा करतो तर महाराजांच्या काळापासून अशी बरीच निष्ठावंत माणसं आहेत जी महाराजांच्या बाजूने उभी राहिली. महाराजांचा काळ गेल्याच्या नंतर इंग्रजांचं वगैरे राज्य आल्याच्या नंतर बराच वेगवेगळा इतिहास पुढे आला आणि आपल्या महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली. तर त्या राज्याच्या स्थापनेसाठी एक लढा दिला होता. तर त्या लढ्याबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायचं. एकत्रित थोडासा प्रश्न विचारतो, म्हणजे आपण 1 मेलाच महाराष्ट्र दिन का साजरा करतो किंवा त्या थोड्याबद्दल पार्श्वभूमी. आता 1 मेलाच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो त्याच्या कारण अगोदर म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारला ते पण सांगतात. आता मी जयदेश शाकावलीत महाराष्ट्र वाचले ना, महाराष्ट्र आधीपासून आहे ना आमचा, मग 1 मेला महाराष्ट्र दिन का साजरा करायचा? अगदी तो इतिहास तसा खूप विस्तृत आहे. Yes. म्हणजे ज्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याचा लढा बर असं म्हटलं जातं. असं जे म्हटलं जातं, हा लढा 1-2 दिवसात उभा राहिलेला नाहीये मुळात. बर. ब्रिटिशांनी अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत केला 1818ला आणि त्याच्यानंतर 100-150 वर्ष स्वराज्यातल्या गडांवर कोणी जाऊ नका वगैरे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बंदी त्यांनी महाराष्ट्रात घातल्या, स्वराज्यात घातल्या फक्त. आणि ते 100-150 वर्ष ती अराजकता, ते अन्याय अत्याचार पुन्हा एकदा सहन करून हे जणू काही 14व्या शतकापासून महाराष्ट्राला ती सवयच लागलेली होती, सहन करा. पण याच्यातनं कुठेतरी त्या ठिणग्या पडत होत्या लोकांमध्ये. ती ज्योत प्रज्वलित होत होती की कुठेतरी या ब्रिटिशांचं सुद्धा राज्य आपल्याला उधळून लावणं गरजेचं आहे. पण त्याला असं एकत्रित स्वरूप कुठे येत नव्हतं. त्याला कारणीभूतही स्वतः ब्रिटिशच झालेले आहेत. कारण ब्रिटिशांनी संपूर्ण भारताची विभागणी 3 वेगवेगळ्या इलाख्यांमध्ये केलेली आहे. म्हणजे मद्रास इलाखा, कोलकाता इलाखा आणि तिसरा मुंबई इलाखा. या 3 इलाख्यांमध्ये करून मग त्याच्यावर लोकांनी वेगवेगळ्या सूचना दिल्या वगैरे. त्या सूचना त्यांनी ऐकल्या नाहीत. पण तरी शेवटी हळूहळू 1912 सालापासून मात्र थोडा एक विचार महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊ लागला. मग ते राष्ट्रीय सभा असेल किंवा अखिल भारतीय साहित्य संमेलन असतील, यांच्या माध्यमातून महाराष्ट्राविषयी एक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. कारण आता क्रांतिकारक जे भारत स्वतंत्र करण्यासाठी झटत होते त्यांच्या विचारांना बळ येऊन आता स्वतंत्रतेच्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे, अशी एक चाहूल महाराष्ट्रातील जनमानसाला लागली. आणि पर्यायाने या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांच्या माध्यमातून किंवा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक विचार पुढे येऊ लागले. त्याच्यामधला प्रमुख विचार होता भाषावार प्रांत रचनेचा. ओके, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच हे चाललं होतं. हो, हे अगोदरच सगळं सुरू झालं. म्हणजे साधारणतः 1912 पासून सुरू झालेलं आहे खरं तर. म्हणजे जशी भाषा तसा प्रांत. ओके, हिंदी भाषा बोलणारे किंवा तेलुगू वगैरे तत्सम भाषा बोलणारे अशांचा ते स्वतंत्र गट तयार होऊन मग कुठेतरी भाषावार आम्हाला आमचं राज्य वेगळं करून द्या, या पद्धतीने तो भाषावार प्रांत रचना वाद तो सुरू झाला. आणि तो सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्याप्रमाणे
ती रचना करायलाही सुरुवात केली. बर. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना 1933ला अखिल भारतीय साहित्य संमेलन हे मला वाटतं बेळगावला बहुतेक झालेलं आहे, म्हणजे जे आता कर्नाटकच्या हो हो. आणि त्या बेळगावमध्ये बेळगावच्या त्या अधिवेशनामध्ये मराठी भाषिकांचं राज्य बर हे स्वतंत्र असावं हा एक विचार मांडण्यात आला. आणि तिथून खऱ्या अर्थाने ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही सुरू झाली. आणि मग त्याच्यामध्ये चर्चा होत राहिल्या, पण प्रत्यक्षात कृती नाही, कारण अजूनही ब्रिटिशांचं राज्य होतं, त्याच्यामुळे दडपशाही त्यांची होतीच. आणि मग हळूहळू हा लढा असाच चालू राहिला. वैचारिक लढा होता तोपर्यंत. त्या वैचारिक लढ्यानंतर मात्र 1956 म्हणजे आता स्वातंत्र्याच्या नंतर आलो. येस येस, म्हणजे 1947ला स्वातंत्र्य मिळालं. पण 1947ला स्वातंत्र्य मिळण्याच्या 1 वर्ष अगोदर 1946ला सुद्धा ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मागणी ही पुन्हा एकदा ती सुरू झालेली दिसतीये. पण तिथून पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं, वेगवेगळी राज्य, भाषावार, प्रांत रचना वगैरे या सगळ्या सुरू झाल्या. पण अजून मुंबई इलाख्याचा मात्र भिजत घोंगड तसंच पडलेलं होतं. 56 सालापासून जी चळवळ, म्हणजे जानेवारी मधून जी चळवळ ती आता उफाळून वर आली. लोक एकत्र येऊ लागली आणि उघड उघड चर्चा करू लागली. की कुठेतरी मंचावर वगैरे व्हायचं नॉर्मल, आता ते उघड. येस येस, कारण तोपर्यंत काय होतं, द्विभाषिक राज्य अस्तित्वात येण्याचा प्रयत्न. त्याच्या अगोदर मुंबई ही फक्त केंद्रशासित राज्य करण्याची ते नियोजन तत्कालीन दिल्ली सरकारचं होतं. घडलेली घटना अशी आहे की पंतप्रधान त्यावेळेचे जवाहरलाल नेहरूजी हे आकाशवाणीवरून लोकांना संबोधित करणार होते. आणि त्यांनी तो विचार मांडला होता कुठला, की मुंबई ही केंद्रशासित राज्य करायचं. म्हणजे मुंबई महाराष्ट्रात नाही, हो वेगळंच. आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन विचार त्याच्यात अजून बदल करून की बाबा द्विभाषिकांचं राज्य करूया. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करू, आणि मुंबई हे सगळं एकत्र करून द्विभाषिक राज्य हे करायचं. या गोष्टी सुरू झाल्या. मग याला जवळजवळ सर्वपक्षीय लोकांनी आता साथ देऊ लागले की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे. हा एक नारा तिथून पुढे आला. आणि 1956 सालीच बरं का असा एक गट होता की जो संयुक्त महाराष्ट्रवादीच होता, पण अपक्ष होता. म्हणजे कुठल्याच राजकीय पक्षाला पार्श्वभूमी नव्हती. यांनी 1956 साली प्रत्येक त्या विचाराला मानणारे जेवढे त्यांचे नेते होते त्यांनी भाषण संपलं की शेवटी जय महाराष्ट्र म्हणायचं. अरे बापरे, ही प्रथा सुरू झाली. ही प्रथा तेव्हापासूनची बरं. आपण जे जय महाराष्ट्र म्हणतो ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतनं आलेलं आहे ते. येस, अर्थात आपल्या भूमीबद्दल आदर असलाच पाहिजे, पण ते तिथनं सुरू झालं आपल्या पूर्वजांपासून. अगदी अगदी. आणि मग तिथून जसा तो लढा तीव्र होऊ लागला, तो लढा दाबायचाही प्रयत्न केला. अनेक वेळा लाठीचार्ज, लोकांना जबरदस्तीने अटक करायची, तुरुंगात दाबून ठेवायचं, किंवा अश्रुधूर वगैरे या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळी शस्त्र त्यांनी अस्त्रशस्त्र योजना वापरून पाहिल्या. कोणी? आपल्याच लोकांनी. त्यावेळेस मोरारजी देसाई हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि मग नेमक्या निवडणुका लागल्या 1957च्या. तर या 1957च्या याच्यामध्ये बरेच बदल झाले. खूप मोठा परिणाम हा प्रस्थापित राजकारण्यांना तो मोठा त्याचा परिणाम भोगावा लागला. आणि त्याचं कारण असं घडलं, मध्ये लोकांनी ज्या चळवळी करून एकत्र येण्यासाठी मग ते मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा असतील वगैरे, तर अक्षरशः सभांवर लाठी हल्ला नाही, गोळीबारही केला गेला. मुंबई सारख्या एकट्या शहरामध्ये 90 जण त्यावेळेस बळी पडलेले गोळ्यांना. म्हणजे फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच विचारासाठी, या विचारासाठी 90 लोकांना आपले प्राण गमावे लागले. आणि ते आपल्याच लोकांकडून हल्ला झाला थोडक्यात, असं म्हणायला काय हरकत नाही. स्वतंत्र भारतात सरकार आपलं, सरकारी कर्मचारी आपले, आदेश पाळणारे आपले, आणि विरुद्ध लढणारे सुद्धा आपलेच, बळी जाणारे सुद्धा आपलेच.
अशी म्हणजे अराजकता एवढा शब्द मी वापरू शकतो. आणि एकूण जवळपास 108 जण हुतात्मा झाले. बापरे. आणि मग एक घटना अशी झाली आहे की पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रतापगडावर बर. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा त्याचं अनावरण करायचं. अच्छा, असं ठरलेलं होतं. हा 1957च्या दरम्यानची घटना असेल बहुतेक. आणि पंतप्रधान आले, गडापर्यंत गेलेही, पण गड पायथ्याला जाईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सगळे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने काळे झेंडे घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. अरे बापरे. पंतप्रधानांच्या हो, काय ते संयुक्त धाडस महाराष्ट्र झालाच पाहिजे हाच त्या चळवळीचा नारा होता. म्हणजे त्यावेळेसच अनेक वेगवेगळ्या कलाकारांनी, साहित्यिकांनी वेगवेगळ्या कवनं केली आहेत, पोवाडे गायलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्र धर्माची प्रसिद्धी सांगणारे अशी लोक सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे एक सांगतो मी की महाराष्ट्र मेला तरी राज्य मेले, बापरे. मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी तो पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भारताचा. कसलं खतरनाक. अशा प्रकारची एक एक कवनं ही प्रभावीपणे सादर करून म्हणजे इथे लोकांच्या भावना चिथावणं हा उद्देश नव्हता, तर लोकांना प्रेरित करणं, आणखीन जास्तीत जास्त लोकांना या चळवळीत ओढून घेणं, असा एक प्रकार तो अनुभूतीस आला. आणि मग पंतप्रधान साहेबांना त्यावेळेस कळालं असेल, जाणीव झाली असेल की हा महाराष्ट्र मध्ययुगीन कालखंडात जेवढा लढवय्या होता ना, चिवट होता ना, तो आजही आहे. आणि आता आपल्याला दुसरा तरुणोपाय नाही. तर 1957च्या झालेल्या या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांनी निवडणुका लढवल्या होत्या. आणि या निवडणुकीला हो आणि त्यांना खूप चांगल्या प्रमाणात यशही मिळालं. खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं यश मिळालं. मुंबई शहरामध्ये सुद्धा स्वतः तिथे सत्तापर्यंत पोहोचण्या एवढी संख्या त्यांची आली. म्हणजे इतकीच चळवळ सर्व लोकांनी उचलून धरलेली आहे. आणि इथे यशवंतरावजी चव्हाण साहेब दुसऱ्यांदा मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे हे चळवळीतले सहभागी आहेत हो हो हो, चळवळीला बळ देणारे आहेत. आणि पूर्णपणे आता याच्यामध्ये खूप आहे. ते 27 तारखेला जेव्हा प्रत्यक्षात मी तो महाराष्ट्र राज्य घोषणा दिन जो इथे साजरा होतो, शिवनेरीवर, हा त्या दिवशी ते सगळं डिटेल मी नक्की सांगेन. त्याच्या डिटेलमध्ये आता मी जात नाहीये. ते यशवंतराव चव्हाण साहेबांचा सहभाग कसा, किंवा इतर जे राजकारणी होते त्यांचा सहभाग कसा, त्यांनी स्वतःला काही वेळेस अलिप्त ठेवलंय, काही वेळेस त्या चळवळीमध्ये सहभागी केलंय, काही वेळेस मागण्या मांडल्यात वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टी हे झालेल्या आहेत. एवढंच काय, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मुंबई वा मराठी भाषिकांचं राज्य आणि या गोष्टीला पाठिंबा दिलेल्या त्या नोंदी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मी 27 एप्रिलला तुम्हा सगळ्यांना सांगेन. 27 एप्रिल काय विशेष आहे, आपण 1 मे महाराष्ट्र दिन सगळेजण साजरा करतो, महाराष्ट्र राज्याचा स्थापना झाली म्हणून. पण त्याच्या अगोदर 27 एप्रिलला शिवनेरीवरून एक घोषणा झालेली आहे. इथंच का झाली किंवा हेच लोकेशन का, त्याबद्दल आपण सरांना पुढे विचारणार. सर आपण त्याबद्दल सांगतीलच, पण कंटिन्यू करू आणि ह्या प्रश्नाकडे नंतर परत येऊया. सर यानंतर मुंबई इलाख्याला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा यशवंतराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री बनले मुंबई इलाख्याचे. आणि मग ते केंद्र सरकारच्या योजना वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी, इकडनं मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अजूनही काही थांबण्याचं हे करत नाहीये, नाव घेत नाहीये. आणि म्हणून शेवटी एकदाच केंद्र सरकारने ठरवलं की आता आपल्याला दुसरा उपाय नाहीये, मुंबईसह आपल्याला स्वतंत्र राज्य घोषित केलं पाहिजे महाराष्ट्र, आणि गुजरात आपण वेगळं केलं पाहिजे. आणि ठराव मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र जो लढा चालला होता, जी चळवळ चालली होती, ती यशस्वी झाली. तर सर आता जसं आता मी म्हणलं की आता हा लढा तर आपला यशस्वी झाला होता, पण आता मग अख्ख्या महाराष्ट्रभर ही न्यूज
किंवा बातमी पसरली असणार किंवा अख्ख्या महाराष्ट्राला कळावं की मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाय, याची घोषणा कदाचित झाली असेल. मग ती कधी, कशी, कुठून आणि तो नेमकं काय प्रसंग? म्हणजे ती चळवळ यशस्वी झाली, ही बातमी सगळीकडे प्रसारित झाली, लोक आनंदित झाली. आता उत्सुकता बर किंवा याची घोषणा कधी होतीये. बर म्हणजे ऑफिशियल थोडीशी हो घोषणा. हो. ओके. आणि मग त्यावेळेसचे राजकीय म्हणजे सामाजिक क्षेत्रात मध्ये काम करणारे जास्त आणि राजकीय कमी असणारे ओके. अशी माणसं होती. आणि त्यांचा पूर्वजांचा अभ्यास सुद्धा त्यांच्या हा बऱ्यापैकी होता. हे निश्चितच आपल्याला सांगावं लागेल, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतला की ती घोषणा कुठून करावी, बर तर मग त्याच्यासाठी त्यांनी जो अभ्यास केलेला दिसतोय अच्छा त्याच्यामध्ये मग महाराष्ट्राला सगळ्यात जास्त प्रेरणा देणारा बर सगळ्यात जुना इतिहास कुठे आहे, मग ते असं प्रेरणास्थान कुठे आहे. मग ते राजगड असेल, रायगड असेल, पुरंदर असेल, प्रतापगड असेल, कुठली निवड केली हे त्यांनी? सगळ्या यांचा अभ्यास करता करता शिवनेरीवर जेव्हा त्यांचं लक्ष केंद्रित झालं बर की खऱ्या अर्थाने त्या 350 वर्षाच्या अन्याय अत्याचारच्या गुलामगिरीच्या गर्तेमधून लोकांना, महाराष्ट्र धर्माला स्वातंत्र्य देणारं एक प्रेरणास्थान, एक शिवसूर्य जिथे जन्माला आला ना, बर त्या शिवनेरी किल्ला हा एवढंच एकमेव ठिकाण आहे की जिथून आपण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा करावी. कसलं भारी. बरं आता ती घोषणा ऑफिशियली इथनं करणार होती, त्यांनी स्थान तर निवडलं होतं आणि तो कार्यक्रम मला वाटतं थोडक्यात तर नक्कीच नसेल झाला. तर मग तो कार्यक्रम नेमका किंवा त्या काळी आता आपण त्याच ठिकाणी बसलेलो आहोत, सो इथं नेमकी काय परिस्थिती होती किंवा किती लोक आली होती किंवा काय तो प्रसंग होता, तो ऐकायला आवडेल. आता कारण हा विजय अजिबात साधा हो. नव्हता, त्यामुळे मग तो एवढा मोठा विजय कसा त्यांनी साजरा केला त्या काळातल्या लोकांनी. घोषणेचं ठिकाण जसं निश्चित झालं ना, तसं लोकांचा जमाव यायला सुरू झाला. बर आणि तो जमाव आपल्या जुन्नर शहरामध्ये आता जे बोडके नगर नावाचा जो इलाका आहे, अच्छा, इथं इथे आहे. बस स्टेशन आहे Yes. मुख्य, आणि त्याच्या पाठीमागचा जो भाग, बर ते प्रचंड मोठं मोकळं पटांगण, म्हणजे क्रिकेटची 2 ते 3 मैदानं बसू शकतील. बापरे, एवढं मोठं मैदान इतकं होतं. मोठं मैदान म्हणजे होतं आता जे ते. सगळे बिल्डिंग दिसतात तिथं मैदान होतं. हो हो, आम्ही लहानपणी खेळलोय तिथे क्रिकेट ना, अरे बापरे, म्हणजे त्याच्यामुळे अगदी हो. आता एवढं. Yes. म्हणजे आणि मग तिथे साधारणतः जवळपास 3 ते 3.5 लाख लोक ही महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ओके. त्याच्यावर प्रेम करणारे होते, हम्म. अशी ही सगळी मंडळी 3-3.5 लाख लोक बापरे. या आजच्या बोडके नगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या प्रांगणामध्ये, त्या पटांगणामध्ये त्यांची व्यवस्था केली होती. 27 एप्रिल ते 1 मे बर हे पूर्ण जे काही दिवस आहेत, म्हणजे सप्ताच बसवला होता असं मस्त म्हणूया म्हणूया आपण. हा. आणि मग तिथे त्या जमा झालेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी जेवण, हे जुन्नर शहरामधून बैलगाड्या फिरवून अरे भाकरी जमा बापरे. करणं वगैरे, लोकांनी स्वयंस्फूर्तीने पाण्याचे पाणपोया पानपोया. या रांजणमध्ये पाणी वगैरे भरून ती सगळी व्यवस्था केलेली. काही काही लोकांनी तर रांजण आजही आठवण म्हणून ठेवलेले आहेत अरे जपून. बाप. म्हणजे पाहुणचारात कुठली कमी नव्हती. हो हो हो. बर. आणि असा हा समारोह 1 मे पर्यंत चालला. पण ती जी घोषणा जी आहे, ओके. दिवस 27 एप्रिल एप्रिलचा. 1960, बर यशवंतराव चव्हाण साहेब जुन्नर शहरामध्ये आलेत. जुन्नर शहरामध्ये येऊन जी नगरपालिका अस्तित्वात होती, त्या जुन्नर नगरपालिकेच्या लगतच समोर छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा, त्याचं अनावरण झालं सकाळी अरे वा. 27 एप्रिलला. आणि ते अनावरण झाल्यानंतर जुन्नर शहरातून वाजत गाजत मिरवणूक निघालेली आहे. बर. आणि ते सगळा लवाजमा 3-3.5 लाख लोक वगैरे ते सगळे आलेत. इथे वाद्यांचा गजर वगैरे, आतिषबाजी, तो आनंदच वेगळा होता. वा. आणि मग ती सगळी लोक इथे आलेली आहेत, जिथे आपण आता बसलेलो आहोत इथं. इथे आलेली आहेत. इथं काय घडलं ते विचारणं अगदी एक फक्त विचारतो. आता तुम्ही म्हणालात की त्यांनी महाराजांच्या स्मारकाचं नगरपालिकेसमोर अनावरण वगैरे केलं, ते स्मारक आजही तिथं आहे की बदललं वगैरे असं काही? अगदी ते स्मारकही आहे. त्या स्मारकाच्या तळाशी कोनशिला सुद्धा आपल्याला अरे वा. पाहायला मिळते. म्हणजे त्या काळात. हो 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 हो. आणि मग तो सगळा लवाजमा इथे आल्यानंतर मग हा तो, तेव्हा ही इमारत वगैरे नाहीये. बर. त्यावेळेस काहीच फक्त नाही इथं. एक कोनशिला उभारलेली होती. आणि ते कोनशिला झाकलेली होती, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते
त्याचं उद्घाटन करायचं होतं. उद्घाटन, यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि हम्म. बाकीचे मग देसाई वगैरे हे जे हम्म. बांधकाम मंत्री वगैरे त्या काळात होते, ओके. किंवा जुन्नर नगरपालिकेतले पदाधिकारी असतील, त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील जे प्रमुख राजकारणी, ही सगळी लोक सुद्धा गडावर होती. आणि मग हे सगळे त्यांच्या बरोबर येणार ज्या सवाष्णी होत्या, त्या सवाष्णींच्या डोक्यावर प्रमुख नद्यांचा कलश, प्रमुख किल्ल्यांची माती, अशा त्या घागरी होत्या. आणि मग त्या घागरी सगळ्या इथे या गोल या परिसरात ठेवल्या गेल्या. त्यांचं विधिवत पूजन झालं आणि यशवंतराव चव्हाण साहेब तिथेच मधोमध कुठेतरी उभे असतील आणि तिथनं त्यांनी घोषणा केली आहे की 1 मे 1960 पासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येत आहे आणि त्याची घोषणा मी या ठिकाणातून करतो. खरंच असा अंगावर काटा आला सिरियसली. म्हणजे तुमच्याकडनं ऐकताना बराच वेळा असं होतं, पण म्हणजे हा लढा सुद्धा अजिबात सोपा नव्हता. असं अगदी निश्चितच तुमच्याकडनं ऐकून खूप छान वाटलं. आता याच्यामध्ये एक तू मागाशी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर please. अजून मी दिलेलं नाहीये. हा ते उत्तर म्हणजे 1 मेलाच का. हा बरोबर, 1 मेलाच का. तर मी जे म्हणालो ना की 1912 पासून एक विचार सुरू झाला, भाषावार प्रांतरचना, मराठी भाषिकांचं राज्य असायला हवं, स्वतंत्र वगैरे, हे सगळं करून 1 मे 1933 ला जे अधिवेशन झालं ना, त्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा हा विचार मांडला गेला की मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र राज्य झालं पाहिजे. अच्छा, मग हा नंतरचा योगायोग होता. हा, तो 1 मे ला तो विचार जेव्हा पुढे आलेला आहे, तोच दिवस. अच्छा, म्हणजे लॉजिकली योगायोग तोच दिवस आला आणि ती सगळ्या गोष्टी. आणि त्याला आणखीन एक कारण आहे. आपल्या जुन्नर इलाख्यामध्ये शिवजयंती ही त्या काळात अक्षय तृतीयेला साजरी व्हायची. येस. आणि अक्षय तृतीया याच काळादरम्यान होती. बापरे, हो हो हो, बरोबर. म्हणजे 19 फेब्रुवारी आता जे ऑफिशियली आपण साजरी करतो त्याच्या अगोदर अक्षय तृतीयाला शिवजयंती. तोपर्यंत मला वाटतं रेफरन्सेस नव्हते तिथीचे वगैरे, बरेच अभ्यास बाकी होता. हो, 27 की 30 वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण त्यावेळेस मग ती अक्षय तृतीया, पुन्हा हा घोषणेचा दिवस, आणि मग इथे तो सुवर्ण कलश जो होता तो इथे पूजला गेला. बर, या ठिकाणी. हो, इथे पूजला गेला. मग राजमाता जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवबांच्या पूर्णाकृती पंचधातूच्या पुतळ्याचं अनावरण हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते झालं. आणि मग त्यांनी ती घोषणा केली. आणि तो जो सुवर्ण कलश आहे, तो सुवर्ण कलश घेऊन मुंबईला ते गेलेले आहेत, ज्या सुवर्ण कलशाचं पूजन 1 मे ला मध्यरात्री मुंबईच्या संसदेमध्ये झालेलं आहे. भारी. आणि म्हणून ते 1 मे ही महाराष्ट्र राज्य स्थापना दिन, पण महाराष्ट्र राज्य घोषणा दिन मात्र या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या या शिवनेरी किल्ल्यावरून ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आहे. म्हणून हा घोषणा दिन सुद्धा हा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन. घोषणा 3 दिवस अगोदर, हो, 27 एप्रिल या ठिकाणावर झाली. आणि त्यामुळे हा सगळा सोहळा. मग आता ही जी इमारत आपण पाहतो शिवकुंज, ही बरेच लोक याला चुकून कधी कधी शिवजन्मस्थान पण म्हणतात. हुशार लोक असतात, अभ्यास करत नाहीत. तर आपण आता ह्या वास्तूला शिवकुंज म्हणतात. शिवकुंज म्हणण्यामागं काही तथ्य किंवा काही हिस्टॉरिकल आहे का? आणि तुम्ही म्हणालात की त्या स्मारकाचं, जिजाऊसाहेबांच्या आणि बालशिवबांच्या स्मारकाचं अनावरण झालं होतं. मग ही जी वास्तू ती सगळी नंतर उभारलेली आहे की काय, कसं? कोनशिला म्हणजे या पुतळ्याचं, जिजाऊ मासाहेब आणि बालशिवबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, तिथे कोनशिला त्याच्या पाठीमागेच होती, जी आजही त्याच ठिकाणी आहे. ओके. तर त्या कोनशिला आणि महाराजांचा पुतळा, जिजाऊ मासाहेबांचा संयुक्त, तर त्यांचं अनावरण झालं. आणि मग त्याच्यानंतर या घोषणेचं स्मारक म्हणून ही इमारत बांधली गेली. 1962-63 पर्यंत याचं काम पूर्ण झालंय. आणि मग ती महाराष्ट्र राज्याला ती इमारत अर्पण करण्यात आली. म्हणजे अशा प्रकारे आधुनिक इतिहास सुद्धा या शिवनेरीवरच घडलेला आहे. एवढं मात्र एक जुन्नरकर म्हणून अभिमानाने सांगू शकतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली, खूप भारी वाटलं. निश्चितच आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायची आहे आणि अपेक्षा आहे तुम्ही
पुन्हा आपण लवकर भेटूच. पहिला हा आपण पॉडकास्ट रिलीज करू, लवकर भेटूया आणि एका नवीन विशेष विषयावरती चर्चा करू. विषय मी ठरवलेला, फक्त सरांना सांगायचं बाकी आहे. तो घेऊन मी लवकरच तुमच्याकडे येईल आणि आपण पुन्हा एकदा चर्चा करू. तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.